नमस्कार, रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेल्या फुलांची सुंदर अशी महिरप बघणार आहोत, म्हणजे ताटाभोवतालची रांगोळी बघणार आहोत। तुम्ही हे फुलं नुसते पण वापरू शकता आणि ह्याची महिरप पण बनवू शकता। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 6 नंबरचे गुलाबी मोती, 6 नंबरचे पांढरे, तंगूस, कात्री आणि सुई। तुम्ही वेगवेगळ्या कलरचे फुलं आणि बनवू शकता। आपण इथं मल्टी कलर बनवलेला आहे, पण आपण एक फुल गुलाबीमध्ये दाखवूया सुरुवातीला। तर सुरुवातीला आपण तंगूसमध्ये 5 मोती घेतलेले आहेत पांढरे, 5 मोत्यांचा गोल केलेला आहे आणि इथं 6 गुलाबी मोती घेतलेले आहेत। आता आपण जे रांगोळ्या बनवतो त्यातून जे थोडे थोडे कलर राहिलेले असतात त्या कलरपासून पण ही सुंदर अशी महिरप बनू शकते, म्हणजे वेगवेगळ्या कलरमध्ये। आता हे 6 मोती आपण घेतलेले आहेत आणि एक वरचा मोती सोडून खालच्या एका मोतीमधून सुई काढलेली आहे। आता इथं आपण 2 घ्यायचे आहेत गुलाबी मोती आणि ज्या मोतीमधून सुई काढली होती आणि त्याच मोतीमध्ये सुई घ्यायची आणि ओढून घ्यायचं आहे चांगलं, असे एक पाकळी तयार होणार आहे। आणि आता परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई। आता इथं परत 6 मोती घालायचे। रंगबिरंगी फुलं वापरल्यामुळे अतिशय सुंदर अशी महिरप दिसते ही। किंवा तुम्ही हे नंतर फुलं स्वतंत्र परत कशासाठी पण वापरू शकता, डेकोरेशनसाठी म्हणून। परत अशीच करायची आहे पाकळी। 6 मोती घेऊन खालच्या मोतीमधून सुई काढली। आता इथं दुसऱ्या पाकळीला मात्र फक्त एकच मोती घालायचा आहे आपल्याला, कारण अगोदरची जी पाकळी आपण केलेली असती त्याच्यातला एक मोती घ्यायचा आहे, त्यामुळे हे 2 मोती ऑटोमॅटिक होऊन जाणार आहेत। अशा प्रकारे दुसरी पाकळी केली। आता परत आपण तिसरी करून घेऊया। आता गौरी गणपतीमध्ये आपण जे नैवेद्याचं ताट ते ठेवतो त्याच्यासमोर हे असे वेगवेगळ्या कलरमध्ये केलेली महिरप ठेवली तर ताटाला पण शोभा येणार आहे आणि दिसायला पण चांगलं दिसतं ते। आता परत इथं 6 मोती घ्यायचे। सहा मोती घेऊन परत एक वरचा मोती सोडायचा आणि खालच्या मोतीमधून सुई काढायची परत, आणि परत इथं एक मोती घालायचा आहे आणि अगोदरची जी पाकळी केली होती त्याच्या खालच्या मोतीमधून सुई काढायची। आता परत पुढच्या मोतीमध्ये घ्यायचं आणि अजून एक पाकळी करून घेऊया। अशीच आपण अशी 4 पाकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि 5व्या पाकळीला थोडं वेगळं करायचं आहे मोती घालताना। त्यासाठी आपण अगोदर हे 4 पाकळ्या करून घेऊया। आता परत एक मोती घालायचा। आता हे 4 पाकळ्या आपण तयार केलेल्या आहेत। आता 5वं करताना आपण काय करायचं आहे, आता ही जी पहिली जी पाकळी केली होती त्याच्यातल्या एका गुलाबी मोतीमधून सुई काढायची आणि इथं आता 5च मोती घालायचे। आपण दरवेळेस 6 घालत होतो, आता इथं 5 मोती घालायचे। पाच मोती घेऊन परत एक मोती सोडून खालच्या मोतीमधून सुई काढून घेऊया। आणि इथं परत एक मोती घालायची। हे परत ह्या सुरुवातीला केलेल्या पाकळीमधून खालच्या पाकळीमधून सुई काढायची। अशा प्रकारे एक आपण गुलाबी फूल करून घेतलेलं आहे। इथं गाठ मारून घेऊया आपण। प्रत्येक फूल झाले की एक एक गाठ मारून घ्यायचे, कारण पूर्ण सगळे वेगवेगळे फुलं करून आपण जोडून घेणार आहोत ते महिरपसाठी, किंवा तुम्ही हे नुसते फुलं पण डेकोरेशनसाठी ठेवू शकता। आता इथं गाठ मारून परत एकदा सुईमधून काढूयात, मोतीमधून सुई काढायची, दोरा कट करून घेऊयात। आता
अशा प्रकारे सुंदर असे आपण फूल बनवलेले आहे गुलाबी कलरचं। असे तुम्ही वेगवेगळ्या कलरचे बनवू शकता। आता इथं आपण वेगवेगळ्या कलरचे फुलं बनवलेले आहेत अशा प्रकारे। आता हे सगळे वेगवेगळे कलरचे जे फुलं आपण बनवले ते सगळे वापरून आपण सुंदर अशी महिरप करणार आहोत। तर त्यासाठी आपण महिरप करताना आता एक फूल घेतलेलं आहे लाल कलरचं, तुम्ही कुठल्या पण कलरचं वापरू शकता। आता हे पूर्ण पाकळीच्या टोकापर्यंत घेऊन जायची आहे सुई, किंवा एका कलरमध्ये पण तुम्ही एका कलरच्या फुलामध्ये पण महिरप बनवू शकता, किंवा मल्टी कलर तुम्हाला जसा चॉईस असेल तसा बनवू शकता तुम्ही। आता हे पूर्ण आपण टोकाला मोती घेतलेली आहे, सुई घेतलेली आहे। आता इथं आता परत एक मोती घालायचा, एक पांढरा मोती घालून आता इथं पण त्या टोकाची जी मोती आहे, पाकळीचं जे टोक आहे त्याच्यातून मोती घालायची आतमध्ये, सगळ्या मोतीमधून सुई काढायची। आता इथून आता हे मधली एक पाकळी सोडून त्याच्या दुसऱ्या पाकळीपर्यंत सुई घेऊन जायची, मधली फक्त एकच पाकळी सोडायची। आणि परत ही दुसऱ्या पाकळीच्या टोकापर्यंत सुई घेऊन जायची। तर फक्त पाकळीच्या वरच्या टोकाच्या मोतीला घालताना थोडं व्यवस्थित घालावं लागतं अशा प्रकारे। आता आपण इथं दुसरा कलर घेऊया, पण सुरुवातीला एक मोती घालायची, पांढरी मोती घातली आपण इथं। आता हे गुलाबी घेतलं आपण, परत टोकामधूनच पाकळीच्या टोकातून सुई बाहेर काढायची आणि सगळ्या मोतीमधून सुई काढायची। आणि परत ही मधली जी पाकळी आहे त्याच्या पुढची ती सोडून ही सोडायची आणि इथून काढायची सुई। अशा प्रकारे प्रत्येक वेळेस एक एक पाकळी सोडून दुसऱ्या पाकळीमधून सुई काढायची, म्हणजे ती महिरप अशी गोल तयार होते, व्यवस्थित ताटाभोवती गोल बसते। अशा प्रकारे सगळे आपण फुलं तुमच्या कलर कॉम्बिनेशन जसं पाहिजे तसं तुम्ही वापरून बनवू शकता। किंवा ही रांगोळी तुम्ही असे 3 पट्ट्या करून चौरंगाभोवती पण मांडू शकता, आणि जेव्हा आपण पंगत बसलेली असती तेव्हा आपण ही सरळ अशी रांगोळी तुम्ही ठेवू शकता पंक्तीमध्ये पण, म्हणजे एकाच प्रकारची महिरप आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकतो। अशा प्रकारे हे सगळे आपण वेगवेगळ्या कलरचे जे फुलं केले ते सगळे आपण जोडून घेऊया। आता फक्त जोडताना मधली पाकळी एक सोडायची आणि पुढच्या पाकळीमधून सुई घ्यायची। आता हे आपण पूर्ण जोडून घेतलेली आहे रांगोळी, अशी सुंदर अशी महिरप झाली। वेगवेगळ्या कलर आपण आता हे माझ्याकडे जेवढे कलर राहिले होते त्या कलरमध्ये मी बनवलेली आहे। तुम्ही एका कलरमध्ये बनवू शकता, 2 कलरमध्ये पण बनवू शकता, किंवा मल्टी कलरमध्ये बनवू शकता, म्हणजे जेणेकरून आपल्याकडे राहिलेल्या मोतीचा आपण चांगला उपयोग करून घेऊ शकतो। आता ही ताटाभोवती आपण ही रांगोळी ठेवून दिसायला अतिशय सुंदर दिसते ही फुलांची वेगवेगळे फुलं ठेवल्यासारखी, किंवा तुम्ही हे चौरंगाभोवती ठेवू शकता किंवा पंक्तीमध्ये पण ठेवू शकता। तर तुम्ही सर्वांनी नक्की हा व्हिडिओ बघा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा। आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।